नमस्कार, मी आकाश जाधव. कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट अशा दोन्ही बातम्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्ट करताना आपण खराब बातमीपासून चालू करूयात. खराब बातमी सांगत असताना मला पुन्हा एकदा दामिनी चित्रपटातील सनी देओलचा डायलॉग हा पुन्हा आठवतो, तो म्हणजे तारीख पे तारीखवाला. महावितरणनं ज्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या जागा काढल्या होत्या त्यासाठी पहिल्यांदा जागा काढल्या होत्या 29-30 डिसेंबरला. नंतर त्याच्या 1 ते 1.5 महिन्याने ॲडव्हर्टिजमेंट आली. ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर फॉर्म फिलिंग स्टार्ट झालं. फॉर्म फिलिंगची लास्ट डेट येता पुन्हा त्याने ॲप्लिकेशनच्या तारखा ज्या आहेत त्या वाढवल्या होत्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा ॲप्लिकेशनच्या डेट्स ह्या ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं यामध्ये तर फक्त त्याच जाहिरातीच्या नाही तर कनिष्ठ सहाय्यक लेखापाल हा त्यानंतर विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता आणि पदविकाधरक शिकाऊ अभियंता ह्या सगळ्या जाहिरातींच्या डेट्स ॲप्लिकेशनच्या ज्या तारखा आहेत त्या त्यांनी 20 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी कारण दिलेलं आहे की अजून जास्त उमेदवारांनी अप्लाय करण्यासाठी विनंती केली होती आणि त्यामुळे आम्ही देतो. तर शक्यतो एवढ्या जास्त पुढे ही प्रोसेस जाऊ नये, पण आता ती गेलेली आहे, एवढी पुढे प्रोसेस गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या हिशोबानं 20 मे ॲप्लिकेशनची लास्ट डेट असेल तर एक्झाम किती पुढे जाईल याच्याबद्दल कल्पना न केलेली बरी. पण दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे जशी ही जाहिरात महावितरणची आहे, महाडिस्कॉमची आहे, तसेच महाजेनकोनं अजून एक जाहिरात सिमिलर जाहिरात जी आहे ती पब्लिश केलेली आहे. त्यामध्ये निम्नस्तर लिपिक लेखा ह्या जागेच्या ह्याच्या एकूण 43 जागा आहेत. ही एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आणि अजून एक पोस्ट आहे निम्नस्तर लिपिक लिहिलेलं म्हणजे मानव संसाधन असेल अशा 37 अशा एकूण 80 जागांसाठीची जाहिरात 15 मार्चला पेपरमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती जी आहे ती तुम्हाला महाजेनकोच्या वेबसाईटवर ही लवकरच पाहायला मिळेलच. पण साधारणतः जे विद्यार्थी महावितरणची तयारी करतात त्यांना सोबत अजून ही एक एक्झाम जी आहे ती मिळालेली आहे. आता ह्या एक्झामची प्रोसेस स्टार्ट होईल. चला, तरी 2-3 महिने ही एक्झामची प्रोसेस, मागची एक्झामची प्रोसेस पुढे गेली तर दोन्ही एक्झाम जर एकाच वेळेला आल्या तर विद्यार्थ्यांना वेगळा अभ्यास, स्पेसिफिकली अकाउंट्सवाल्या पार्टचा जो आहे तो वेगळा अभ्यास करायची गरज पडणार नाही. एकच अभ्यास दोन्ही एक्झामसाठी जो तो कामाला येऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये अजून एक की जे विद्यार्थी पहिल्यापासून तयारी करतायत त्यांना प्रॉब्लेम नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता तयारी स्टार्ट केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या वेळेला महावितरणची या जागा निघाल्या होत्या त्याच वेळेला आपण बॅच स्टार्ट केली होती दोन्ही मोडमध्ये, ऑफलाईनमध्ये वेगळी आणि ऑनलाईनमध्ये वेगळी. तर ती बॅच आपली सध्याला ऑनगोईंग आहे, जी तुम्ही प्रथम ॲपवर बघू शकतात. सोबतच समीर सरांनी सगळे लेक्चर तुमचे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेणं सुरू केलेलं आहे. आणि जशी एक्झामची डेट जवळ येईल तसा ओव्हरऑल आपल्याला त्याच्यामध्ये टेस्टचा पार्ट पुढच्या काही दिवसामध्ये ॲड होऊन जाईल. त्यानंतर ऑलमोस्ट सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. तर जे विद्यार्थी मागेही पडले असतील त्यांनी आता जास्त भीती वाटू देण्याचं कारण नाही आहे, कारण की सेम बॅच तुम्हाला महावितरणसाठी आणि महानिर्मितीसाठी अर्थात महाडिस्कॉमसाठी आणि महाजेनकोसाठी दोन्ही एक्झामसाठी वापरता येईल. बॅचची ओरिजिनल फीस 2,500 आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला कोड वापरायचा आहे बघा MSEB50. त्याबद्दलची डिटेल्स खाली तिकीट लाईनला दिलेले आहेत. सोबतच जे नवीन विद्यार्थी साधारणतः बँक एक्झामच्या मागे लागले असतील, आणि अजून एक मला सांगायचं होतं ह्या विद्यार्थ्यांना, जे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता अकाउंट्सला जो वेळ तुम्ही देतायत तो दिवसातून 1.5 ते 2 तासाचा वेळ अकाउंट्सला देऊन राहिलेला सगळा वेळ तुमचा ॲप्टिट्यूडला अर्थात क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GS सहित IBPSच्या इतर कॅलेंडर एक्झामची तयारी तुम्हाला चालू करायची आहे. आधी ज्यावेळेस ही जाहिरात आली होती त्यावेळेला विद्यार्थ्यांना मी ह्याच एक्झामच्या पाठीमागे लागायला सांगितलं होतं, कारण की ही एक्झाम आली होती फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये एक्झाम अपेक्षित होती. त्यामुळं मार्च-एप्रिलमध्ये बाकी कोणत्या एक्झाम नव्हत्या, तर जास्तीत जास्त वेळ ह्या एक्झामला द्यायचा होता. पण एक्झामची तारीख जशी पुढे निघून चालली आहे तशा हिशोबानं सोबत बँक एक्झाम येतील. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी बँक एक्झामवरचा आपला फोकस जो आहे तो व्यवस्थित ठेवून साधारणतः 1 ते 2 तास आपल्याला अकाउंटसाठी द्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही महानिर्मिती एक्झाम असो की महावितरणची असो ही बॅच तुम्हाला सफिशियंट आहेत. सोबतच जे नवीन विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करतात अशांना आपण नवीन एक ऑफलाईन बॅच स्टार्ट करतोय प्रारंभ 4.0 नावानं. ते औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर येथे 25 एप्रिलला दुपारी 12:30 वाजता. तर जे नवीन विद्यार्थी बँक एक्झामची तयारी स्टार्ट करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. आणि सोबतच महानिर्मितीची वेबसाईट, महाजेनकोची वेबसाईट कंटिन्युअस बेसिसवर व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल, तुम्हाला ह्या नवीन ॲडबद्दल सुद्धा माहिती मिळेल आणि त्याची डिटेल्स तुम्हाला पाहून तुम्हाला इमिजिएट अप्लाय करता येईल. आणि एकाच वेळेला महावितरणच्या आणि महानिर्मितीच्या
दोन्ही एक्झामची तयारी सोबत करता येईल. ज्या वेळेला त्याची डिटेल्ड PDF वेबसाईटवर आली त्यावेळेला त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तेव्हापर्यंत आपापली अकाउंटची तयारी एक दिवसातला 1.5 ते 2 तास ठेवून राहिलेला सगळा वेळ आपण क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA या विषयावर इन्व्हेस्ट करावा. हेच आव्हान मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करायचं होतं. धन्यवाद.